all of you. Now we will start the third lecture of Introduction of Transportation Engineering. Now the transport mode in India. In railway, 62,500 kilometer. In railway, 62,500 kilometer, and the 20% of total traffic. 20% of total traffic. Okay. Out of this traffic, 300 bpk in per year are the passenger. म्हणजे bpk means other than the म्हणजे only for the passenger. जे आपण मटेरियल जे रेल्वेनं आपण सबलेट करतो, जसं सिमेंट आहे, अजून काही असेल, मोठमोठ्या प्रमाणात लोहा, हे सर्व सोडून जे काही उरलं असेल ते राहते आपल्या 300 bpk in per year for the passenger. Now the flight is 250 bt in per year. म्हणजे टोटल रश ऑन द फ्लाइट इज 40% फ्लाइट ह्या ओनली फॉर द पॅसेंजर साठी 40%. ओके. याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट जे राहतं म्हणजे मटेरियल ट्रान्सपोर्ट वगैरे हे फ्लाइट मध्ये कमी राहतं. फ्लाइट मध्ये वगैरे मटेरियल ट्रान्सपोर्ट हे कमी राहतं. नाव the road transport is 3 million kilometer total road on the India. 3 million kilometer total road on the India. Okay. Then national highway 6,900 kilometer. National highway is 6,900 kilometer. A total vehicle is 67 million and growth rate is 10%. म्हणजे दरवर्षी आपला ग्रोथ रेट किती राहतो त्याचा 10%. म्हणजे या वर्षी सपोज 100 किलोमीटर आपलं हायवे असेल तर दरवर्षी तो हायवे किती होईल 10% न वाढत जाईल. म्हणजे पुढच्या वर्षी 110, त्याच्या पुढच्या वर्षी 120, असा जो ग्रोथ रेट आहे आपला हायवेचा रोड ट्रान्सपोर्टचा तो सर्वात जास्त जर पाहायला गेलं तर बघा 6,900 किलोमीटर 6,900 किलोमीटर आणि रेल्वेचं किती दिलं आहे 62,500 किलोमीटर. म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट जे आहे हे सर्वात जास्त आपल्या इथे यूज केल्या जातं इंडियामध्ये. अँड द एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स टू प्रायव्हेट एअरलाइन्स. बाकीचे डोमेस्टिक एअरलाईन भरपूर असतात परंतु एअर इंडिया अँड इंडियन एअरलाइन्स या दोन एअरलाइन्स 7.1 मिलियन पॅसेंजर हा जो रेट आहे तो जवळपास 2004-05 चा रेट आहे. 7.1 मिलियन पॅसेंजर हे काय होतात की ट्रान्सपोर्ट आपण या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जातो फक्त ओनली फॉर द पॅसेंजर. हा जो आहे जो रोड म्हटलेला आहे एअरचा हा पॅसेंजर साठी जास्त उपयुक्त आहे ऍज कम्पेअर टू जर आपण रोड म्हटलं त्यानंतर ऍज वेल ऍज आपण रेल्वे म्हटलं. ओके. तर मग त्यामध्ये दिले आहे की 5,660 किलोमीटर आणि 176 पोस्ट हे कशासाठी आहे हे आहे वॉटर ट्रान्सपोर्टेशन जे आहे. ओके. तर 176 पोर्ट आणि 5,000 हे सर्व किलोमीटर जे दिलेले आहे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला बेसिक नॉलेज साठी आपल्याला या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तर आता आपण बघू रिव्ह्यू ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी. हळूहळू आपण आता सब्जेक्ट कडे येणार आहे. आता याच्यामध्ये फक्त ट्रान्सपोर्ट सिस्टीम दिलेली आहे आणि त्या कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आपण याच्यामध्ये यूज करतो. आता डेव्हलपमेंट इज पर्सनलाइज्ड व्हेइकल सिस्टीम, डेव्हलपमेंट इज बस सिस्टीम, डेव्हलपमेंट इन रॅपिड रेल ट्रान्झिट्स, देन लाईट रेल ट्रान्झिट्स. ओके. आता बघू आपण वन बाय वन. याच्यामध्ये 4 घेतले आपण. पहिले बघू की डेव्हलपमेंट इन पर्सनलाइज्ड व्हेइकल सिस्टीम. आता पर्सनलाइज्ड व्हेइकल सिस्टीम म्हणजे काय बघा. आपल्याकडे जे व्हेइकल राहते जे स्वतःच आपल्याकडे जे व्हेइकल आहे त्या व्हेइकलला आपण म्हणतो पर्सनलाइज्ड व्हेइकल सिस्टीम. आता पर्सनलाइज्ड व्हेइकल सिस्टीम हे सर्वात मोठं हे पर्सनलाइज्ड व्हेइकल सिस्टीम हे एक मोठ्या प्रकारचं जाळं आहे. म्हणजे आता काय झालं आहे की घरपिछे एक कार अवेलेबल आहेच परंतु त्याचा उपयोग
आणि त्यानंतर मग काही काही व्हेकलच्या कंपन्या ज्या असतात, पर्सनल व्हेकलच्या कंपन्या, जसं आपण ओला म्हणतो, उबर म्हणतो, या पण कंपनीज, त्यानंतर टॅक्सीचा एक भाग म्हणतो आपण, या पण कंपनीज आपण याच्यामध्ये पर्सनलाइज व्हेकल सिस्टीम मध्ये घेतो. ओके. देन म्हटलं आहे की डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम. आता डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम ही पर्सनलाइज मध्ये पण आहे, ऍज वेल ऍज गव्हर्नमेंट. आवाज नाही येत आहे का? आता येत आहे? आवाज क्लिअर येत आहे? ओके. तर आता हे पर्सनलाइज व्हेकल सिस्टीम जे राहते, याच्याबद्दल आपण बघितलं. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम. आता डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम मध्ये काय राहते की डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम मध्ये आपल्याला जे बसेस आपण प्रोव्हाइड करतो, बसेस कोणकोणत्या दोन्ही प्रकारच्या राहते. एक प्रायव्हेट पण राहते, ऍज वेल ऍज प्रायव्हेट पण राहते, आणि गव्हर्नमेंटच्या पण राहते. आता मॅक्झिमम ज्या बसेस राहतात त्या आपल्या गव्हर्नमेंटच्या आहे, म्हणून याला आपण पर्सनलाइज म्हणू शकत नाही. त्यामुळे डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम, आणि ज्या काही असेल बाकीच्या, मग ते कोणत्या संस्था चालकाच्या असेल, काही असेल, काही असेल, पर्सनल बसेस ह्या फार कमी राहतात, किंवा ज्या बसेस राहतात त्या एखाद्या कंपनीशी निगडीत असतात. एखाद्या कंपनीशी काय असतात? निगडीत असतात. म्हणून मग आपण की डेव्हलपमेंट इन बस सिस्टीम याला पर्सनलाइज म्हणता येणार का? नाही म्हणता येणार. आता रॅपिड रेल ट्रान्झिक्स. आता रॅपिड रेल ट्रान्झिक्स जे आपण सांगितलं आहे, आणि लाईट रेल ट्रान्झिक्स. आता मोनो रेल वगैरे जे झाली, ती काय झाली आपली? लाईट रेल झाली. म्हणजे त्याच्यामधून आपण काय करू शकतो? मॅक्झिमम पॅसेंजरच आपण त्यामधून ट्रान्सपोर्ट करू शकतो. पण रॅपिड रेल जे आहे त्यामधून आपण पूर्ण किती कोणतंही मटेरियल जर असेल, हे आपण रॅपिड रेल ट्रान्झिक्स मधूनच पास करतो. मोनोरेल वगैरे जे आहे हे कसं आहे, लाईट रेल आहे. त्याच्यामुळे आपण मोनोरेल ही काय असते, सम हाईट वरून आपल्याला आपल्या शहरातून वगैरे पास केल्या जाते. त्याच्यामुळे आपण काय करतो की तिथे मटेरियलचा यूज करत नाही, किंवा कोणतंही मटेरियल असेल ते मटेरियल आपण ट्रान्सपोर्ट करतो का? नाही करणार. म्हणून मग फक्त रॅपिड रेल ट्रान्झिक्स मध्ये आपण मटेरियल ट्रान्सपोर्ट करतो याच्यामध्ये. आता त्यानंतर आहे पॅरा ट्रान्झिक्स. पॅरा ट्रान्झिक्स म्हणजे बोथ. काही काही असं असतात की रॅपिड रेल ट्रान्झिक्स आणि लाईट रेल ट्रान्झिक्स याच्या दोन्ही ट्रान्झिक्शन एका ठिकाणी होत असेल, म्हणजे आता आपण पॅसेंजरही वाहून नेत असेल, त्याचप्रमाणे आपण मटेरियलही वाहून नेत असेल, अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी जर आपण करत असेल तर त्याला म्हणतो आपण पॅरा ट्रान्झिट. आता नीड फॉर द कोऑर्डिनेट डेव्हलपमेंट अँड मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम यूज इन IT इन ट्रान्सपोर्टेशन. आता या सर्व ज्या गोष्टी आहे, कोऑर्डिनेशन ऑफ डेव्हलपमेंट झालं, मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट झालं. आता याच्यानंतर जेवढे की ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल असेल आपल्या इथे, जेवढे की ट्रान्सपोर्टेशन वगैरे अवेलेबल, त्याला मग आपण मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम असे म्हणतो. मग त्यानंतर आहे आपला ITS अँड इट्स पोटेन्शियल इन इंडिया. आता याचं अप्लिकेशन जर आपल्याला बघायचं आहे तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज जे आहे, या आता माहिती आहे की सर्वात ग्रोविंग जे असेल आता सध्या, तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. आता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला जर या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा जर उपयोग घ्यायचा असेल तर मग आपण काय घेऊ? तर आता आपण जो सब्जेक्ट आपला आहे ट्रान्सपोर्टेशन, तर आता या ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपल्याला पूर्ण दिलेलं आहे की कोणकोणत्या ATS सिस्टीम्स आहे, कोणकोणत्या ATF सिस्टीम्स आहे. म्हणजे ट्रॅव्हलर इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. या सर्व सिस्टीम्स आपण या कम्युनिकेशन, म्हणजे मॉडर्न जे कम्युनिकेशन आहे सध्याचं, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी आपण काय करतो, याचा सर्व यूज करून याला काय करतो, कंट्रोलिंग करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर आता मला काय करायचं आहे की मला इथनं मुंबईला जायचं आहे. ओके, मी अमरावतीमध्ये जॉब करतो. मग मला सडनली काय झालं, माझा मुंबई जॉब शिफ्ट झाला. मग मला काय करावं लागेल, इथलं पूर्ण सामान हे मुंबईला शिफ्ट करावं लागेल. आता मग मी इथून स्पेशल गाडी करतो, मुंबईला सामान घेऊन जातो, तिकडनं ते गाडी खाली वापस अमरावतीला येऊन जातं. बरोबर आहे. परंतु ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन सिस्टीम मुळे काय झालेलं आहे बघा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे
की या सिस्टीम मुळे काय झालंय की लोकांचा खर्च पण कमी झालेला आहे. आता मला इथून सामान मी तुम्हाला सांगितलं मुंबईला न्यायचं आहे, मग मी मुंबईला शिफ्ट करेल. आता मुंबईला जेव्हा शिफ्ट करेल तर त्या या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे एवढा ऍडव्हान्स झालेला आहे की तिथलं कोणाचं काही सामान असेल तर ते तो अमरावतीला आलेल नाही, अमरावतीला आणत असेल तर अकोल्यापर्यंत तरी आलेल नाही, अकोल्यापर्यंत आणत शेगाव पर्यंत तरी आणेल. म्हणजे ही काय झाली, एक कम्युनिकेशन सिस्टीम झाली. त्या सिस्टीमला आपण ITS म्हणतो. आणि या AITIS म्हणजे काय, ऍडव्हान्स ट्रॅव्हलर इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्यानंतर ऍडव्हान्स पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता सेम आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन साठी पण. सेम ज्या असतात त्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशन साठी. आता आपण तुम्हाला माहिती असेल ओला कॅब वगैरे, याचं तुम्हाला कुठे अवेलेबल आहे, आपल्या घरापासून किती किलोमीटर अवेलेबल आहे, काय अवेलेबल आहे, याचं पूर्ण कम्युनिकेशन आपल्या साध्या मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे या सर्व ज्या सिस्टीम्स आहे, या सर्व ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स आहे. या सर्व काय आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. मग या सर्व सिस्टीम्स आहे, या सिस्टीमला आपण ITS म्हणतो. म्हणजे मला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता हे जे फास्ट ग्रोईंग होत आहे, त्यानंतर मग आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेइकल आलेले आहे, त्याच्यानंतर कमर्शियल व्हेइकल आलेले आहे, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक हायवे सिस्टीम्स आले आहे, त्यानंतर इंटेलिजंट व्हेइकल अँड हायवे सिस्टीम्स आले आहे. आता ऑटोमॅटिक हायवे सिस्टीम म्हणजे काय, कुठे एखाद्या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट त्याच्या CCTV कॅमेऱ्यानं पूर्ण काय केल्या जाते, ते ऍक्सिडेंट कसा झाला आणि त्यांना लवकर दिसते आणि त्याचे काय ते इलाज होते. पटकनच हायवेची गाडी तिथे पोहोचते, हायवेवरून त्यांना वापस हॉस्पिटलाइज करते. म्हणजे या सर्व ज्या ऑटोमॅटिक ज्या सिस्टीम्स असतात, त्याला म्हणतो आपण ऑटोमेटेड हायवे सिस्टीम्स. या सर्व सिस्टीम्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आता मग आता ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज या रोड ट्रान्सपोर्टेशनचे काय आहे. आता तुम्ही जर बघितलं तर रोड ट्रान्सपोर्टेशन मध्ये याच्यामध्ये लो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, देन क्विक अँड अस्युअर्ड डिलिव्हरीज आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, डोअर टू डोअर सर्व्हिस आहे, सिम्पलर पॅकेजिंग आहे, पर्सनलाइज सर्व्हिस आहे, पर्सनलाइज ट्रॅव्हलर. हे सर्व झाले याचे ऍडव्हान्टेजेस. जे पहिले काय होत होतं की लो कॅपिटल, आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप कमी झाली. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा इथून मुंबईला जाणे, मुंबईवरून वापस सामान येणे, मग आता या सर्व दोन गोष्टीचा मला दोन्हीकडलं फेअर द्यावं लागेल, इथनं तिथे माणसं पाठवावं लागेल, तिथे ते सामान उतरायला लागेल. या सर्व गोष्टी काय झाल्या आहे, ह्या लो कॉस्ट मध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि डिलिव्हरी ही क्विक राहते, फ्लेक्झिबल आहे, आपल्याला डोअर टू डोअर डिलिव्हरी मिळते, पॅकेजिंग वगैरे हे स्वतः करतात. मग या सर्व गोष्टी आपल्या याच्यामध्ये, म्हणजे यामुळे काय झालं की हे सर्व गोष्टीमुळे याला आपल्याला रोड ट्रान्सपोर्टला काय मिळाले, ऍडव्हान्टेजेसच मिळाला. ओके. आता याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण असतात. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की एन्व्हायरमेंटल पोल्युशन, पार्किंग प्रॉब्लेम, लॉंग डिस्टन्स असेल तर ते, त्यानंतर एनर्जी, त्यानंतर शॉर्ट हाऊल्स आणि सेफ्टी. या ज्या 3-4 गोष्टी जर बघितल्या, याच्यात थोडंफार या 3-4 गोष्टी जर बघितल्या तर या सेफ्टी पण चालल्या जाते, एन्व्हायरमेंटल पोल्युशन हे काय होतं, कमी होऊन जातं, पार्किंगचा जो प्रॉब्लेम्स होतो तोही थोडासा कमी होऊन जातात. या सर्व जर गोष्टी बघितल्या, हे सर्व काय आहे ऍडव्हान्टेजेस या रोड ट्रान्सपोर्टचे त्या ITS सिस्टीमचे मुळे जे झालेले आहे त्याचे आहे. आता कुठे कुठे काय असतं की याचा एक मेजर डिसएडव्हान्टेज जर बघायचा असला, मेजर एकच मला तरी असं वाटते की डिसएडव्हान्टेजेस आहेच नाही, पण एक जर डिसएडव्हान्टेज जर असला ते की कम्युनिकेशनचा जो प्रॉब्लेम राहतो. कम्युनिकेशनचा जो प्रॉब्लेम राहतो, जे फेत त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमवर ज्या कंपनीवर ठेवायला पाहिजे त्या फेत प्रमाणे जर त्या कंपनीनं काम केले तरच काय होऊन जातं की तरच ट्रान्सपोर्टेशनला ते इझी जातं. काही काही कंपन्या काय करतात की या सर्व ITS चा यूज जरी करत आहे आपण, तरी पण काय करतात की लोकांना दगाफटका करण्यासाठी ते त्यांचे लोकांना दगाफटका करण्यासाठी ते त्यांचे हे वापरतात. त्याच्या कारणामुळे काय होते की अशा सिस्टीम मुळेही लोकांना काय होते की दगाफटका बसू शकतो, आणि हा एक मोठा डिसएडव्हान्टेज त्याचा आहे. आणि अशा प्रकारचे खूप सारे लोक
त्या कंपनीवाले जे आहे ते खूप सारे लोक असा दगाफटका करू शकतात. हाच एक डिसएडव्हान्टेजेस आहे. कारण ते पेपर वर्क वगैरे राहते की आमच्या टर्म्स अँड कंडिशन साठी तुम्ही अप्लिकेबल आहात, असं आहे तसं आहे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहून राहते. कुठे कुठे काय करते की आपल्या सामानाची जबाबदारी घेत नाही. कोणी कोणी आपल्या सामानाची जबाबदारी घेतं तर मग त्याचा इन्शुरन्स काढला जाते. त्या इन्शुरन्सचा पैसा आपल्याला पे करावा लागतो. मग या अशा साऱ्या जवळपास ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतो आपण फेथ म्हणतो. तो जर फेथ सोडला तर बाकी सर्व गोष्टीमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ITS ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही काय आहे, लोकांना हेल्पफुल आहे. आता इंडियन इकॉनॉमी जे आहे तर आता इंडियन इकॉनॉमी ही काय होत आहे, आता सध्या तरी त्याचा हे ग्राफ कमी झाला. म्हणजे इंडिया काय विकसनशीलच आहे की नाही, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ वाढतच आहे, इकॉनॉमी ही वाढत आहे. तर या इकॉनॉमी वाढायला एकच मेन फॅक्टर आहे, तो कनेक्शन टू द व्हिलेज आणि कम्युनिकेशन टू हिली टेरेन. म्हणजे व्हिलेज पर्यंत आता रोड पोहोचलेले आहेत. त्यानंतर मग आता हिली एरिया पर्यंत आपण रोड पोहोचलेले आहे. हिली एरिया आपल्याशी पूर्ण कनेक्टेड आहे. विथ रोड म्हणा, रेल्वे म्हणा. काही काही हिली एरियामध्ये रोड रेल्वे नाही आहे तर तिथे एअरची पण एरोप्लेनची पण सोय केली जाते. मग अशा ठिकाणी काय आहे की यानं काय होते की रोड इकॉनॉमी जी आहे आपली, रोड इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी ही काय होऊन राहिली, वाढतच आहे. मग या सर्व आणि त्यानंतर तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलंच की हेल्प फॉर ॲग्रिकल्चर, डेअरी, फॉरेस्ट, फिशर, टुरिझम डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, फार्मिंग ऑफ फूड रिलीफ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हर्जन, या सर्व गोष्टीसाठी आपण इंडियन म्हणजे रोड ट्रान्सपोर्टचा हा काय केला ते खूप मोठा इम्पॅक्ट आपला याच्यावर पडतो. तर रिसर्च एरिया इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. तर आता बघायचं झालं तर रिसर्च एरिया इन ट्रान्सपोर्टेशन. हा हॅलो. हा बोला.